हॅलो श्रेया, हॅलो. काय खाणं काय चाललंय? डॅडीने दिलं श्रेयाला खायला काय? तर हॅलो एव्हरीवन. कसं आहे माहिती आहे का, आजचा दिवस माझ्या श्रेयासाठी धोकादायक आहे का? आज कुठेतरी फिरायला नेणार आहेत मॅडम. फिरायला म्हणजे एकतर पिंपरी मार्केट, दुसरं तर तुळशीबाग. आजचा दिवस कसा आहे माहिती आहे का? जड आहे आज कुठल्या तरी एका वस्तूवर. एवढं मी पण घाबरवली नाही तुम्हाला पॉकेट दाखवायला. एवढी काटकसर करते बायको बिचारी. तिथून बरं खरं खरं सांगायचं, खरं सगळ्यात भारी बायका कोणत्या माहिती आहे का? की ज्यांच्याविषयी खरंच मनात फार आदर निर्माण होतो. सांगू का? एखादी पिंपरी मार्केटला जाते, तुळशीबागेत जाते आणि काहीच खरेदी न करता घरी येते. दिवसभर त्यांना कसं त्यांची इच्छा पण पूर्ण होते की मार्केट बघून यायचे, बघायचं नवीन नवीन वस्तू काय आल्या. अरे बघायला जायचं राहते घेऊन घरी आणले की कोपऱ्यात पडतात वस्तू. असते मेहंदी बघा माझी एक नंबर. नाही मजाक करते, थोडं बहुत खरेदी करावं चांगलं असतं. आज किती पर्यंत सूट आहे मला? 100 रुपये देऊन टाकायचा. 100 रुपये जिले आपली जिंदगी. आणि आमची हे ना दरवेळेस गेल्यावर घेत असते, काहीच घेऊ देत नाहीत मला. 100 रुपये असं म्हणतात माझे डब्बे जे आहेत ना ते आता एका दिवशी बसतो विकायला मी जे घेतले ज्वेलरी ते गेला. माझ्या जर ते तुळशीबागेत विकायला बसलो ना, माझं दुकान तयार होईल माहितीये का? बाजारात नवीन नवीन व्हरायटी रे, त्याला आम्ही काय करायचं? घ्यावंच वाटतंय ना. मित्रांनो, ज्यांनी ही नवीन नवीन व्हरायटी बनवते त्यांना आमची विनंती, नका बनवू. आम्ही तुम्हाला कळवू, आमच्या घरातल्या वस्तू खराब झाल्यानंतर नवीन बनवा. असं होणारच नाही. नवीन 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 येतच आणि येतच राहणार. हा ना, पण जास्त घेत नाही मी, थोडं थोडं घेते. तर चला, तर आम्ही चाललोय बाहेर. कुठे जायचं पिलो? पिंपरी मार्केटला. आणि ऑब्विसली आम्ही आणि माझी फ्रेंड ते सोबत राहणारच आहेत. तर आता जाणार आहोत. आता बघू काय काय मार्केटमध्ये आहे, तुम्हालाही दाखवू. तर आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि निघूया. त्यांची वाट बघतो आम्ही. आणि पुरुषांसाठी हिंट, कमी खर्च जर करायचा असला, बायका खरेदी करायला गेले तर लेकरं त्यांच्यासोबतच सोडायचा. म्हणजे होते कसं की त्या लेकरांमुळे बायका इरिटेट होऊन 1-2 वस्तू कमी घेतात. असं ती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सकाळी फक्त नाश्ता झाल्यानंतर जायचं. जर म्हणले भूक लागली, खाऊ 1 नंबर घालायचं. पण सगळं खरेदी झाल्यानंतर पोटात भूक लागल्यामुळे ना थोडेसे अजून 2-4 वस्तू कमी येतात. ह्या 2 हिंट महत्वाचे. आमचं झालंय पोट भरून जेवण. सकाळी सगळं जेवण करून निघाले, आज काही कर नाही. चला, तर हे मजाक मस्ती असं गप्पा हे चालूच राहणार आहे, थांबणार नाहीत. तर चला निघूया. सुरुवातीला बघा, इथं आता आम्ही पोहोचलोय आणि आल्या इथं दिसला आम्हाला ते घरामध्ये किंवा गणपतीच्या वेळेस, लक्ष्मीच्या वेळेस किंवा शो म्हणून कुठेही आपल्या भिंतीवरती वॉल पीस लावायला म्हणून हे छान दिसलं आम्हाला. पण तो जमवून देत नव्हता. म्हणजे हे जे दाखवत आहे ना ते ह्याची रेट काहीतरी कमी करा असं म्हणत होतो आम्ही दोघी, पण नाही केला तो. आम्ही थोड्या वेळ तिथं बघितलं आणि छान छान असे वेगवेगळे गणपती होते मध्ये. नंतर असे मण्याचे, फुलाचे 2 शेडमध्येच होते, पिवळा आणि लाल. इथून पुढे आलो आम्ही. आता हे पिंपरी मार्केटचं स्टार्ट आहे बरं. इथून आता पुढे बरंच काही बघण्यासारखं आहे. सगळं मी एक एक करून दाखवायचा प्रयत्न केला आहे. जास्त काही शूट केलेलं आहे मी, थोडंच केलं आहे, पण छान तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथं हे ज्वेलरी काय सांगू, इतकी सुंदर ज्वेलरी आहे इथं. म्हणजे सिल्वर, गोल्ड किंवा साडीवरती, ड्रेसवरती मॅचिंग तुम्हाला पाहिजे तशी ज्वेलरी इथं मिळून जाईल.
खूप छान छान असे ड्रेस तर खूपच छान. प्राईससुद्धा चांगल्या रेट म्हणजे आपल्याला परवडतील या रेटमध्ये इथं ड्रेस मिळून जातात. कॉटनचे, स्ट्रेचेबल, कलरफुल, पार्टीवेअर, डेली यूजसाठी तुम्हाला जसे पाहिजे तसे. एवढंच की इथं छान छान व्हरायटी भेटते, जो तुम्हाला कलर पाहिजे तो. आणि बाकी सगळंच तुम्हाला जे जे इथं पाहिजे ते मिळून जाईल. आता इथं बघा चप्पल भरपूर अशा. आणि नंतर इथं आलो आम्ही. क्लचर घ्यायचे होते आम्हाला. क्लचर जरा असे थोडेसे वेगळे दिसले छान डिझाईनमधून, हे विचारत होते मी, पण खूप मोठं वाटलं मला. नंतर रबर, नंतर नेल पेंट, मेकअपचं सगळं सामान, लिपस्टिक, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, आयलायनर, सगळं तुम्हाला जे पाहिजे ते इथं पिंपरी मार्केटला भेटतं. आणि हे क्लचर थोडेसे नवीन वाटत होते मला, छान. ह्याच्यामध्ये कलर भरपूर होते. 50 रुपयाचे 3 अशी ह्याची प्राईज होती. आणि यानंतर बघा आता राखी पौर्णिमा जवळ आले. राख्या पण एवढ्या सुंदर सुंदर आल्या होत्या. यामध्ये पण अशा वेगवेगळ्या कलरच्या, गोल्डन, सिल्वर, मोत्याच्या, मस्त अशा छान छान राख्या होत्या. आता सध्या याच चालायला लागल्यात. आधी अशा मोठ्या गोल चालायच्या, पण तशा नाहीत आता. तर आता इथं थोडंसं आम्ही दोघींनी क्लिप घेतले. आणि पूजा, तिची मुलगी झोपली होती, त्याच्यामुळं तिचा हात खूप अवघडला होता, बघायचा खूप प्रॉब्लेम चालला होता. तर बघा इथं बांगड्यासुद्धा खूप सुंदर, ही सिल्वरमध्ये आहेत बघा. ही सुद्धा आवडली मला, तर तेच मी बघत होते. आणि गोल्डनमध्ये सुद्धा छान छान अशा बांगड्या होत्या. यानंतर आलो आम्ही इथं ड्रेसच्या दुकानामध्ये. पूजाला ड्रेस घ्यायचा होता, त्याच्यामुळे ड्रेस तर खूपच छान. म्हणजे इथं आल्यावर तुम्ही ड्रेस न घेता जाणारच नाही, कंट्रोल करणारच नाही स्वतःला. तर इथं तिला डेलीसाठी ती बघत होती ड्रेस. नंतर आलो आम्ही इथं ज्वेलरीच्या ह्याला, शॉपला. इथं पण बघा ज्वेलरी खूप छान छान अशा, म्हणजे तुम्हाला सणावाराला घालता येईल. फोटो सेशनमध्ये खूप छान दिसते ही ज्वेलरी. नंतर पुढच्या ह्याला आलो आम्ही ड्रेस बघण्यासाठी. तिथं पण नाहीच आवडला तिला. नंतर मग पुढं घेतली तिने एका ठिकाणी. नंतर आलो आम्ही इथं बांगड्या घेण्यासाठी. बांगड्या पण खूप छान छान अशा, तुम्हाला पाहिजे तो कलर, प्रत्येक कलरमध्ये, वेल्वेटमध्ये सुद्धा होत्या, पुन्हा मेटलमध्ये, आणि काय म्हणतात सिल्वरमध्ये तुम्हाला मिक्स करून घालता येतील अशा छान छान अशा बांगड्या. आता तिथं बांगड्या घेतलो आम्ही दोघींनी. कलर आवडला आम्हाला. अजून 1-2 कलर पाहिजे होते मला. तेच आता पुढच्या दुकानात आलो आहे. रोज पावडर, तर तेच बघतोय, माझ्याकडे आहे. तिला पण घ्यायचं आहे. ते कुठलं ते दाखवते. तर तुझं व्हाईट, इथं व्हाईट आहे ना जास्त, माझी नसल्यामुळं तुमच्यावरती हा परफेक्ट जाईल. एक नंबर बघू दाखव. सेमच आहे दोन्ही. काय डिफरन्स? थोडंसं हे राहते, पण थोडंसं प्लेन दिसायसाठी व्हाईट पाहिजेच ना. परफेक्ट आहे हा व्हाईट आहे का? तुम्ही करा नाही 250 फिक्स रेट आहे. मध्ये डिस्काउंट लावते फिक्स रेट आहे. इथं बघते सिंदूर म्हणत होतीस ना. बांगड्या कशा येतो म्हणजे कसं बघ 80ला 3 डझन तुझ्या बघितली. 80ला 3 डझन आपल्याला 100. कलर छान छान आहेत. बघायचं का बांगड्या, सिंदूर बघ. कुठला कलर पाहिजे ते 150 रुपयाला. पूर्ण ना प्लास्टिक आहे रे. हो. त्याच्यामध्ये अजून आहेत होते एकच पीस. लिपस्टिक बघ. लिपस्टिक बघायचं.
घ्यायचंय का? ब्लॅक मॅच आहे का कोणतं ते? ऑनलाईन असेल बघायचं का इकडे? राऊंड मारून काहीच नाही, थंड प्यायसारखं. आणि हो, इथं आल्यावर याने म्हणल्यासारखं फुल जेवून यायचं बरं का. म्हणजे इथं आल्यावर फुल एनर्जी पाहिजे ना आपल्यामध्ये. आणि आल्यावर जे आवडते ते जे घ्यायचं आहे ते सोडायचं नाही. मस्त अशी शॉपिंग करून घरी जायचं. तेच आता मी आणि माझी फ्रेंड पूजा आम्हाला फिरून फिरून त्या दिवशी ऊन खूप होतं, गरमी पण खूप होत होती. म्हणलं काहीतरी थंड घ्यावं म्हणून आम्ही इकडे ह्या लाईनला आलो आहे. तर आता थोडंसं इथं थंड घ्यावं म्हणून आलो आहे आम्ही. आणि तेच आल्यावर इथं एनर्जी लागते म्हणून आता आम्ही काहीतरी घेणार आहोत. हा पूर्ण व्हिडिओ मी व्हॉईसवरच केला आहे, कारण की गर्दी तर खूप होती संडे. आणि आवाज एवढा म्हणजे हे होत होता व्हिडिओमध्ये, कानाला सारखा असा तिथला आवाज, गाड्यांचा आवाज, म्हणजे बिलकुलच कानाला हे वाटत नव्हतं. म्हणून म्हणलं मी व्हॉईसवरच करावं, म्हणून हा पूर्ण व्हिडिओ मी व्हॉईसवर केला आहे. आणि साड्या बघा किती छान छान आहेत, साड्यासुद्धा एकदम सुंदर अशा साड्या इथं मिळून जातील. चला, तुला हे झालंय, हात अवघड झालाय. इथं ड्रेस येते वेळी आम्ही थंडगार असा उसाचा रस घेतला. थंडगार उसाचा रस पिऊन पूर्ण फिरून शॉपिंग केलेला थकवाच दूर झाला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.